आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पीएसआयकडून बेल्टने जबर मारहाण. कवठे महांकाळमधील घटना. कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर रात्रभर कुटुंबियांचा ठिय्या. कवठे महांकाळमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पीएसआयकडून बेल्टने जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या तरुणाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी आणले असतानाच रुग्णालयाच्या बंद खोलीमध्ये नेत मयताच्या भावालाही मारहाण पीएसआयकडून केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. पीएसआयने दारूच्या नशेत ही जबर मारहाण केल्याचा कुटुंबाने असा आरोप केलेला आहे. कवठे महांकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस पीएसआय जमादार यांनी मयताच्या भावाला बेल्टने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पैसे मागितल्याचाही पीएसआयवर कुटुंबाने आरोप केला आहे. सौरभ संजय वाले वय वर्ष 24 असे आत्महत्या केलेल्या तर अश्लेष संजय वाले असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. या मारहाणीनंतर कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयासमोर रात्री उशिरापर्यंत वाले कुटुंबाने आणि नांगोळी गावातील ग्रामस्थांनी ठिय्या मांडत जोपर्यंत पीएसआयवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेतला. जी कसं असतं डिपार्टमेंटल कारवाई म्हणजे आता लगेच झाली पाहिजे ही असं नसतं ना. रिपोर्ट पाठवावा लागतो. तुमचा कॅमेरा जरा बंद करा. जे काय रिपोर्ट आपण पाठवू आणि त्या पद्धतीने त्याच्यावर जी कारवाई डिपार्टमेंटल कारवाई त्या आपण त्याच्यावर कारवाई करू. किती दिवसात कारवाई होईल? अरे एका दिवसात करू ना. हा ठीक आहे. पत्र द्या पहिलं. सगळ्यावर करू म्हटलं ना आपण. जे काय चुकीचे आहेत ते सगळ्यावर आपण कारवाई करू. जी काय चुकीचे आहेत ते सगळ्यावर आपण कारवाई करू. पोलिसांच्यावर विश्वास आहे का तुमचा? करण्यासाठी प्रेताचे जवळजवळ 2-3 तास लागले आणि पीएसआय जमादार 2-3 वेळा आले आणि ते वारंवार संशय घेणे काय त्याच्यात कसं करायचं आहे काय करायचं अशी चौकशी करत होते. त्यानंतर त्यांनी PI ज्योतिराम पाटील साहेबांना बोलवून घेतले. ज्योतिराम पाटील साहेबांनी त्यांच्या नातेवाईकांना विचारपूस केली आणि त्यांनी सांगितले की बाबा PM करून मृतदेह ताब्यात द्या. तदनंतर PM झाल्यानंतर PSI जमादार यांचा एक मध्यस्थ कवठे महांकाळ शहरातील, त्याचं नाव मला माहीत नाही, त्याच्यामार्फत त्या प्रेताच्या भावाला बोलवलं आणि एका पोलिसांच्या साक्षीनं त्या प्रेताच्या भावाला पट्टा काढून आणि लाथाबुक्यानं मारहाण केली. मी माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर आहे साहेब, मी त्यांना प्रेताला तुम्हाला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात देतो, तुम्ही मारहाण करू नका आणि दवाखान्यात का मारहाण करायला आलाय असं त्यांना विचारलं. तर हो आमचा तपासाचा भाग आहे, तुम्ही शासकीय कामाचा अडथळा करू नका, आमचं काम करू द्या. आणि त्याला मारहाण केली, त्याचा शर्ट फाडला, त्याला लाथा घातल्या आणि परत दरवाजा लावून घेतला. तर आमची पुन्हा त्या प्रेताच्या भावाला अश्लेषवालेला त्यांनी पोलीस गाडीत नेलं आणि बसवलं आणि मी पोलीस स्टेशनला तपासाला घेऊन जाणार आहे असं सांगितलं. तर तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे की त्यांनी पैशाची मागणी केली, त्या प्रेताच्या भावाला मारहाण केली, पैशाची मागणी केली PSI जमादार यांनी. आणि दुसरी गोष्ट त्यांची मेडिकल पण व्हावं, त्यांनी म्हणजे कुठल्या स्थितीत आहेत ते पण तपासणी व्हावी आणि त्यांच्यावर मारहाण्याचं म्हणजे FIR दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्यावर पैसे मागितले त्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांचं निलंबन झाल्याशिवाय आमच्या गावातले हे प्रेत आम्ही उचलणार नाही. मला इथं PMला घेऊन आलो. PMला घेऊन आल्यानंतर हे काय PM काय त्यांनी लवकर केला नाही, एक तर उशीर लावला. PM उशीर लावल्यानंतर एक थोडा वेळ इकडे तिकडे गेला. एक मला माणूस आला, मला साहेबांनी बोलवले चल. त्या आतल्या खोलीत मला घेतल्यावर तिने म्हणले गावात कोणीतरी फोन केला, असं झालं तर झालं, डायरेक्ट पट्टा काढणार मारायला चालू केलं.
पैशाची काय आपण इकडं तिकडं बोलू म्हणले. आमच्या गावकरी आल्यानंतर गावकऱ्यांना दाब देऊन त्यांनी घालवलं, शासकीय कामात अडथळा नका. मला आता गाडीत घातलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला हे लागले होते. मी म्हणलं माझ्या भावाला अंत्यविधी होते, अंत्यविधी झाल्यानंतर मी स्वतः येतो म्हणलं, आमची मम्मी पप्पा येते, तुम्हाला काय चौकशी करायची करा. तसं नाही, तुम्हाला बोटायला आता घातल्यानंतर आता मी हे केलं, मेडिकल केलं. मेडिकलला त्यांनी मला एक्सरे काढायला सांगितलं आहे. एकाच ठिकाणी मला 10 ते 15 पट्ट वडलेला आहे, त्याचा वन आहे, हातावर पण मला मारलेला आहे. कोणी बोटाच्या लाता घातल्या? कोणी लाता घातल्या? जमादार PSI जमादार आहे म्हणून त्यांनी मारलं. एक तर माझा भाव मेला आहे, परत मला हे करून आमचं घर बुडवायचं आहे का, त्यांना तेवढंच मला सांगा. आणि त्यांना जी कोणी खबर देतंय, प्रशासन खबरीवर चालतंय का शासकीय कामावर चालतंय, तेवढं मला न्याय द्या. आणि खबरी ज्यांचा कोण आहे जमादारला इथं बोलवल्याशिवाय मी प्रयत्न हात लावणार नाही. तुम्हाला काय पैशाची मागणी केली का? पैसे मागणी केली आम्हाला. आम्ही 1 लाख कुठनं आणणार? आमचा भाव माझ्या एक मिळाला मुलाचे आहे. कपडे फाडलेत त्यांनी. कपडे फाडले दाखवू. माझ्या मुलाचे मागणी कपडे कुणी फाडले. केली? मागणी कुणी केली? जमादार PSI. जमादार PS साहेबांनी. आम्ही गोरगरिबांनी कुठले लाख रुपये आणायचं? आम्ही रोज रोजगारला जातोय. त्यात माझं मूल मेलंय, एक मूल गमावलंय, दुसरं बी मूल गमवू का पैशासाठी? तुम्ही मला न्याय द्या. आमचं घर बुडवायचा विचार आहे जमादार साहेबाचा, तेवढं आम्हाला आम्ही सांगा. तिघे सगळे इथं आत्महत्या करून मरतो. नाहीतर आम्हाला बी पट्ट्यानं मारा, आम्हाला इथं ठेवा. डोसक्यात आपण सगळे मरतो आम्ही. तुम्ही कोण मला गोरगरीब जनतेला न्याय द्या साहेब. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.